विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये अंडरस्टँडिंग इंडिया इंडियन कॉन्स्टिट्यूशन या अभ्यासक्रमांतर्गत भारतीय राज्यघटना दुरुस्तीची प्रक्रिया याचा आपण टीकात्मक परीक्षण अभ्यासणार आहोत। भारतीय राज्यघटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया भारतीय राज्यघटनेमध्ये 3 प्रकारे केली जाते। त्याचबरोबर ही भारतीय राज्यघटना दुरुस्तीची प्रक्रिया 368व्या कलमाअंतर्गत येते। आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेचे प्रकार आपण अभ्यासले आहेत। ती प्रक्रिया अभ्यासत असताना आपण भारतीय राज्यघटना ही साध्या बहुमताने, नंबर 2 विशेष बहुमताने आणि नंबर 3 विशेष बहुमताने आणि अर्ध्या घटक राज्याच्या संमतीने असे 3 प्रकारे भारतीय राज्यघटनेची दुरुस्ती करता येते। परंतु भारतीय राज्यघटनेची दुरुस्तीची प्रक्रिया बघत असताना भारतीय संविधानकारांनी ती उत्तम पद्धतीने केलेली आहे यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही। आणि भारतीय राज्यघटनाकारांनी ही दुरुस्तीची प्रक्रिया दिली जात असताना या दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सांगता येतं की ती अधिक ताठरही होणार नाही आणि अधिक लवचिकही होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो। परंतु भारतीय राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला काही मर्यादा दिसतात, काही त्याचं आपल्याला टीकात्मक परीक्षण करणं गरजेचं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांचे असं मत होतं की आपल्या देशामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार सत्तेवर आल्यानंतर या सरकारनं भारतीय राज्यघटनेला बदलू नये, त्याचा जो काही स्पिरिट आहे किंवा त्याचा जो आत्मा आहे तो कायम राहिला पाहिजे। आणि भारतीय राज्यघटना जी ज्या उद्देशाने आणि ज्या हेतूने न्यायासाठी, हितासाठी आणि समाज कल्याणासाठी, त्याचबरोबर राष्ट्राचे एकात्मता, राष्ट्राचं सार्वभौमत्व आणि सर्वात महत्त्वाचे धर्मनिरपेक्षता ही कायम ठेवूनच आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये काही दुरुस्त्या करणं हे आवश्यक असतं। आणि म्हणून आपण भारतीय राज्यघटनेच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये जी काही संविधानकारांची अपेक्षा होती त्यानुसार आपल्याला भारतीय राज्यघटना ही अधिक ताठर आणि अधिक लवचिक असे असू नये अशा पद्धतीचे आतापर्यंत तरी आपल्याला दिसते। पण तरीही आपण ओव्हरऑल आणि एकूणच ज्यावेळेस आपण भारतीय राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेचा करतो त्यामध्ये काही आपल्याला मर्यादा दिसून येतात, त्याची चर्चा करणं मला इथं महत्त्वाचं वाटतं। मग ही चर्चा करत असताना आपल्याला या पद्धतीनं हे समजून घ्यावं लागेल की संसदेत साधारण विधेयक ज्याप्रमाणे मंजूर केले जातात त्याचप्रमाणे काही संविधान संशोधन विधेयक मंजूर केले जातात। आता ही चर्चा आपण समजून घेत असताना आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की संसदेमध्ये काही साधारण विधेयकं जे असतात ते एन्व्हायरमेंटच्या संदर्भामध्ये असेल, ते कामगारांच्या संदर्भामध्ये असेल किंवा जे विधेयक महिलांच्या संदर्भामध्ये असेल, म्हणजे सांगण्याचा मुद्दा की जे धन विधेयक नाही आणि जे घटना दुरुस्ती विधेयक नाही, जे साधं विधेयक आहे हे जे सभागृहामध्ये उपस्थित असणाऱ्या साध्या बहुमताने मंजूर केलं जातं, त्याच पद्धतीनं काही घटना दुरुस्ती विधेयकंसुद्धा साध्या बहुमताने मंजूर केली जातात आणि ही विधेयकं अधिक आहेत। तर ही आपल्याला थोडीशी मर्यादा लक्षात घ्यावी लागेल की घटना दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भामध्ये थोडीशी ॲडिशनल त्याच्यामध्ये हे करण्याची गरज आहे की ती साध्या बहुमताने, म्हणजे राज्याच्या सीमेमध्ये बदल करणं असेल, राज्याच्या नावामध्ये बदल करणं असेल किंवा नवीन राज्याची निर्मिती असेल, त्याचबरोबर एखाद्या राज्यामध्ये राज्य विधान परिषदेची स्थापना असेल, संसद सदस्याचे वेतन वाढवण्याची प्रक्रिया असेल, महत्त्वाचं नागरिकत्वाच्या संदर्भामधल्या महत्त्वाच्या बाबी असतील, हे सगळं बदलायचं असेल तर ते साध्या पद्धतीने करता येतं। म्हणजे साध्या बहुमताने सुद्धा अशा पद्धतीच्या घटना दुरुस्तीची प्रक्रिया आपल्या भारतीय राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये सांगता येते। तर त्यामध्ये थोडंसं जरा अशा दुरुस्त्या होत असताना काही सेन्सिटिव्ह दुरुस्त्या वाटतात मला की फॉर एक्झाम्पल एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल आणि तिथल्या लोकांचं मत नसेल, परंतु पार्लमेंट
त्या बाजूने असेल किंवा सरकार त्या बाजूने असेल आणि बदललं जात असेल तर साहजिकच थोडंसं कॉन्ट्रोवर्सी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून माझं ही आपण प्रक्रिया समजून घेत असताना आपल्याला हे पण समजून घेणं आवश्यक आहे की संविधान संशोधन विधेयक हे काही जे संविधान संशोधन विधेयक आहेत ते साध्या पद्धतीनं सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये करता येतात. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं अधिक शक्ती खर्च करण्याची गरज पडत नाही. ती सुद्धा कुठंतरी साधं जे बहुमत आहे आणि त्याच्यामध्ये जे दिलेले जे मुद्दे आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये बदल काही होण्याची आवश्यकता वाटते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की हा मुद्दा समजून घेत असताना संविधान संशोधन प्रक्रिया ही फारच अधिक ताठर वाटते. पहिलं आहे फारच ती लवचिकच आहे. त्याच्यामध्ये साध्या बहुमताने आणि अत्यंत महत्त्वाचे दुरुस्त्या करता येतात आणि त्या दुरुस्त्या केल्या जात असताना त्या अधिक परिणामकारकसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळं त्याचा परिणाम जर अधिक होणार असेल, फॉर एक्झाम्पल नागरिकत्वाची प्रक्रिया आहे किंवा संसद सदस्याचे वेतन आहे, एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद आहे, पण तसंच काही संविधान संशोधन प्रक्रिया या अधिकच ताठर वाटतात. आता फॉर एक्झाम्पल जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की काही संविधान संशोधन प्रक्रिया अधिक ताठर आहेत किंवा त्या होणं कठीण दिसतं आपल्याला. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये विशेष बहुमताबरोबरच म्हणजे दोन्हीही सभागृहामध्ये एक लोकसभा असेल आणि दुसरी राज्यसभा असेल, या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमत मिळण्याबरोबरच अर्ध्या घटक राज्याची संमती ही घ्यावी लागते. आणि म्हणून या विशेष बहुमत आणि अर्ध्या घटक राज्याची संमती मिळणं एखाद्या घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये ही फार कठीण प्रक्रिया आहे. कारण देशामध्ये 28 घटक राज्य आहेत आणि त्याच्यापैकी जवळपास 14 राज्यांनी त्याला संमती देणं हे जरा कठीण वाटतं. आणि म्हणून संविधान संशोधन प्रक्रिया आपल्याला समजून घेत असताना दोन्ही सभागृहामध्ये एक विशेष बहुमतानं आणि अर्ध्या घटक राज्याच्या संमतीनं ती मंजूर करणं. त्याच्यामध्ये आपण बघतो केंद्र राज्य संबंधाचे मुद्दे असतील, राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया असेल, त्याचबरोबर राज्याची मार्गदर्शक तत्त्व असतील, ह्या बाबतीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला विशेष बहुमताबरोबरच अर्धे घटक राज्य किंवा काही दुरुस्त्या ह्या विशेष बहुमताच्या संदर्भामध्ये असतात. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत असतं, राज्यसभेमध्ये बहुमत नसतं. म्हणजे सत्तेवर असणारा राजकीय पक्ष कधीकधी एखाद्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हा बदल करू शकत नाही. तो रास्त आहे, हिताचा आहे. फक्त अपोजिशनसाठी किंवा विरोधासाठी राज्यसभेमध्ये बहुमत नसल्यामुळं ती दुरुस्ती होत नाही. आणि म्हणून असं वाटतं की कधीकधी संविधान संशोधनाची प्रक्रिया ही फार ताठर आहे आणि म्हणून आपल्याला याच्यामध्ये सुद्धा काहीतरी बदल करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे मुद्दे देशहिताचे आहेत, न्यायाचे आहेत, त्या मुद्द्याला अर्ध्या घटक राज्याची संमती असावी का? कारण त्याचा अर्थ त्याच्यामुळं काय होऊ शकतं की जे केंद्रामध्ये सत्तेमध्ये जो राजकीय पक्ष आहे आणि राज्यामध्ये तो राजकीय पक्ष सत्तेवर नाही, अशा परिस्थितीमध्ये राज्यातले राजकीय सत्ताधारी पक्ष केंद्राने घेतलेल्या निर्णयाला संमती देतीलच असं नाही. आणि म्हणून काही जी संविधान संशोधन प्रक्रिया आपल्याला दिसते जिथं राज्याची संमती घ्यावी लागते आणि ते राजकीय पक्ष ऑपोजिशनमध्ये आहेत, त्याच्यामध्ये ताळमेळ थोडासा बसवणं कठीण जातं आणि सरकारला त्या दुरुस्त्या करता येत नाहीत असं बऱ्याच वेळेला आपल्याला दिसलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा काही दुरुस्त्या करण्याला वाव दिसतो. ही एक लिमिटेशन, मर्यादा दिसते. याच्यामध्ये कशा पद्धतीची दुरुस्ती करता येऊ शकते ते सुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा आहे की भारतीय राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये संयुक्त अधिवेशनाची कोणती तरतूद नाही. आता भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 108 मध्ये संयुक्त अधिवेशनाची तरतूद आहे, परंतु आपल्याला घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये संयुक्त अधिवेशन बोलवलं जावं अशा पद्धतीची कोणती तरतूद नाही. कारण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये साधं विधेयकाच्या संदर्भामध्ये गतिरोध झाला.
काही संघर्ष झाला तर राष्ट्रपती हे काय करतात की लोकसभेच्या सभापतीच्या मार्फत संयुक्त अधिवेशन ते भरू शकतात आणि त्याच्यामध्ये त्या विधेयकाच्या संदर्भामध्ये निर्णय होतो. परंतु घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये एखादं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेने मंजूर केलं आणि ते राज्यसभेने नाकारलं किंवा राज्यसभेने मंजूर केलं आणि लोकसभेने नाकारलं तर या दोन्ही सभागृहामध्ये जे काही डेडलॉक तयार होतो किंवा जी अडचण तयार होते, संघर्ष तयार होतो, त्याला कुठंतरी कायद्यात्मक प्रक्रियेच्या माध्यमातून सोडवणूक करण्याची प्रक्रिया असायला पाहिजे होती, पण ते आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये संयुक्त अधिवेशनाची प्रक्रिया नाही. दोन्ही सभागृहामध्ये घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये काही अडचण झाली तर ती मंजूर करणं हे जरा अशक्य ठरतं, हे आपल्याला इथं समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून संयुक्त अधिवेशनाची तरतूद राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये असली पाहिजे, असं एक संविधान समीक्षा करणाऱ्या तज्ज्ञांचं मत आहे. त्याचबरोबर राज्य विधानसभेकडे पाठवलेल्या संविधान दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भामध्ये वेळ निर्धारित नाही. म्हणजे राज्य विधानसभेकडे जे पाठवलेले संविधान दुरुस्ती विधेयक आहेत ते कधी वापस पाठवायचे, किती वेळेमध्ये पाठवायचे किंवा त्याला किती कालावधी असला पाहिजे राज्यांनी वापस पाठवायचा केंद्राकडे, याच्यासाठी कुठलीही चर्चा भारतीय संविधानामध्ये झालेली आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून कधी काम केलं जात असताना जर हे काम वेळेमध्ये आणि टाईम बाउंडमध्ये जर झालं नाही तर त्या कामाचं महत्त्व राहत नाही. कधीही काम केलं जात असताना ते अत्यंत निर्धारित वेळेमध्ये झालं पाहिजे, त्याचबरोबर ते अत्यंत गतीने झालं पाहिजे. आणि हे करायचं असेल तर आपल्याला संविधान दुरुस्ती विधेयकाच्या संदर्भामध्ये जे काही अर्ध्या घटक राज्यांच्या विधानसभेची जी संमती लागते त्या संदर्भामध्ये आपल्याला वेळ दिला पाहिजे. ते वेळेमध्ये ते पाठवलं पाहिजे. 6 महिन्याचा असेल, 3 महिन्याचा असेल, 10 महिन्याचा असेल. जर त्या वेळेमध्ये त्यांनी त्यांचं मत नाही सांगितलं तर त्याच्याबद्दल काय आहे, पुढील प्रक्रिया काय आहे, याची चर्चा भारतीय संविधानामध्ये होत नाही. तर वेळेचं निर्धारण होण्याची आवश्यकता वाटते. त्याचबरोबर पुढील मुद्दा आहे की संविधान संशोधन प्रक्रियेच्या संदर्भातील तरतुदी ह्या अपुऱ्या असल्यामुळे संविधान संशोधन हे न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेमध्ये येण्याची शक्यता असते. आता संविधान संशोधन प्रक्रियेच्या संदर्भातील तरतुदी अपुऱ्या आहेत आणि त्यामुळं काय होतं, कुठलंही संविधान संशोधन केल्यानंतर सरकारने की केलेलं संविधान संशोधन हे कायद्यात्मक आहे का, ते अभ्यासपूर्ण आहे का, हे पाहण्याची आवश्यकता असते. परंतु सरकारला काही गोष्टी संविधान दुरुस्त्या या करायच्या असतात आणि शासन ते करत राहतं, परंतु त्याच्यामध्ये न्यायालयसुद्धा हस्तक्षेप करू शकतं. आणि म्हणून बघा अमेरिकेमध्ये की एक संविधान दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि त्याची एक स्वतंत्र परिषद आहे, संविधान दुरुस्ती परिषद किंवा त्याला राज्य घटना दुरुस्ती परिषद असं म्हटलं जातं. आणि हे परिषद काय करते, सभागृहाच्या बाहेर राहून तज्ज्ञांचं एक ते मंडळ आहे आणि सरकारने जे काही संविधान दुरुस्ती विधेयक अमेरिकेतल्या सभागृहामध्ये आणलं तर ते विधेयक योग्य आहे का, त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्याचा जनतेला लाभ काय होणार आहे, ते जनतेच्या हिताचं आहे का, त्याच्यामुळं काय गदारोळ होऊ शकतो का, हे पाहण्याचं काम ती स्वतंत्र प्रक्रिया किंवा राज्यघटना दुरुस्ती परिषद हे अमेरिकेमध्ये बघते. परंतु तशा पद्धतीची परिषद आपल्याला भारतामध्ये दिसून येत नाही आणि ती नसल्यामुळं बऱ्याचशा घटना दुरुस्त्या भारतामध्ये झाल्या आणि न्यायालयाने त्या आपल्याला नाकारलेल्या दिसतात. आणि म्हणून आपल्याला हेही सांगता येईल की केरळच्या संदर्भामध्ये आपल्याला केरळ सरकारने मूलभूत अधिकाराच्या संदर्भामध्ये काही जमिनी या तिथल्या मठाच्या हस्तगत केल्या होत्या आणि त्या जमिनी हस्तगत केल्यानंतर केशवानंद भारती 1973चा एक अत्यंत महत्त्वाचा खटला आपल्या भारत देशामध्ये आला की त्या खटल्यामध्ये अशा पद्धतीनं केरळ गव्हर्नमेंटनं एका मठाच्या जमिनी हस्तगत केल्यानंतर अशा कुठल्याही कुणाच्या संपत्तीवर किंवा मूलभूत अधिकारावर
टाच आणता येते का, किंवा तशा पद्धतीचं कुणी जमिनी राज्य सरकार घेऊ शकतं का? अशा पद्धतीचा खटला तो ज्यावेळेस सर्वोच्च न्यायपालिकेमध्ये गेला त्यावेळेस न्यायपालिकेने सांगितलं की कुठल्याही मूलभूत अधिकारावर आपल्याला गदा आणता येत नाही आणि कुठल्याही व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर गदा येईल किंवा त्याच्या संपत्तीवर गदा येईल अशा पद्धतीचे निर्णय कोणत्याही सरकारला घेता येत नाहीत. आणि ते घ्यायचे असतील किंवा कुठलीही दुरुस्ती करायची असेल सरकारला तर ती दुरुस्ती कायद्याच्या बंधनामध्ये असली पाहिजे, ती कायद्याच्या रचनेमध्ये असली पाहिजे. त्यातूनच आपल्याला 1973च्या केशवानंद भारती खटल्याच्या माध्यमातून अशा पद्धतीनं सांगता आलं की एक बेसिक स्ट्रक्चर असेल भारतीय संविधानाचं, संविधानाचा मूलभूत गाभा असेल आणि या संविधानाच्या मूलभूत गाभ्याच्या नुसार आपल्याला भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की भारताच्या संविधान संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये ती केली जात असताना एक तज्ज्ञांची समिती सभागृहाच्या बाहेर, त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी असणं आवश्यक आहे, संविधानातल्या तरतुदी असणं आवश्यक आहे, कायद्याचे तज्ज्ञ त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, न्यायाधीश त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून ते न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षामध्ये ते जाणार नाही, न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. पार्लमेंटला ती संधी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल असं मला वाटतं. अशा पद्धतीच्या काही मर्यादा आपल्याला भारताच्या संविधान च्या संदर्भामध्ये किंवा भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये वाटतात आणि म्हणून भारताची राज्यघटना दुरुस्ती प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाचीच आहेच. ती उत्तम पण आहे. आतापर्यंत जवळपास आपण 105 ते 106 राज्यघटना दुरुस्त्या केलेल्या आहेत, त्या जनतेच्या हितामध्ये केलेल्या आहेत. पण अजून आपल्याला उत्तमाकडे जायचं असेल या राजकीय प्रक्रियेमध्ये तर आपल्याला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेची एक परिषद असली पाहिजे, एक तज्ज्ञांची समिती असली पाहिजे, एक घटना तज्ज्ञांची समिती असली पाहिजे, समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि उत्तम काम करणाऱ्या की जे राज्यघटनेच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये जे योगदान देऊ शकतात त्याचे एक मंडळ आपल्या देशामध्ये असण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर राज्यांनी वेळेमध्ये राज्य विधानसभेकडे जे गेलेले विधेयक आहेत अर्ध्या घटक राज्याच्या संमतीसाठी तेही वेळेवर जर दिले गेले तर ही प्रक्रिया आपल्याला गतीने होईल आणि जी काही राज्यघटना आपली ताठर वाटते ती सुद्धा थोडीशी काही संदर्भामध्ये लवचिक करणं आणि अजून ज्या ठिकाणी ती अत्यंत लवचिक वाटते तिथं थोडीशी ती ताठर करून जर आपली राज्यघटना थोडीशी मोल्ड करण्याचा प्रयत्न केला हे बरोबर असेल असं नाही. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दुरुस्तीला वाव आहे. आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये काही अजून तज्ज्ञांचं मत घालून या टॉपिकवर आपल्याला त्याची समीक्षा करता येऊ शकते. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या साहित्याच्या आधारे आपण ही समीक्षा केलेली आहे आणि म्हणून अधिक माहितीसाठी आपण इतर अधिक साधनांचा आणि स्रोतांचा वापर करू शकतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. इतकंच आपल्याला या संदर्भामध्ये सांगता येऊ शकतं